मंडळी आज बेत आहे कांदा भजीचा। इकडे बघाल ना, मक्याची भजी, कांदा भजी, सुकट भजी, इकडे मिरच्या तळलेल्या मीठ घालून आणि लसूण तिखट चटणी आहे। असा परिपूर्ण बेत आहे। वर्षाने पूर्ण इकडे तयारी केलेली आहे आणि बाहेर पाऊस मजबूत आणि आले आमच्याकडे जणी आहे। हॅलो जणी आली बघा। कांदा भजीला कांदा असे एकदम उभा कापायला लागतो आणि पातळ कापायचा। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कोकणातल्या गावी आलो आहे, मुसळधार पाऊस पडतो आहे। आम्ही आता गावाचाच फेरफटका मारून आलो आणि दरवर्षी आम्ही गावी आलो की पावसामध्ये असं मस्त बेत बनवत होतो, म्हणजे कांदा भजीचा। तर यावेळेस पण आम्ही आता मस्त पाऊस बाहेर लागतो आहे। शेतीची कामं सध्या बंद आहेत कारण की पाऊसच एवढा लागतो आहे आणि मेन म्हणजे शेतावरती जी नांगर गेलेले आहे बैल वगैरे ते सगळे परत घरी आले कारण की तास दिसत नाही खालचा, म्हणजे खाली किती नांगरून झाला ते दिसत नाही। मग बैल पण थंडवतात, गारटतात, मग घरी येतात सगळे माणसं, सगळी घरी आलेत। तर यावर्षी म्हटलं आई आम्ही काही जास्त शेती केली नाही, आम्ही पण फेरी मारायला येतो, आमची काही जागा वगैरे आहे किंवा आमचं घर वगैरे आहे ते सगळं बघायला येत असतो। तर वर्षामध्ये आज आपण बेत करूया कांदा भजीचा। तर तुम्हाला आज दाखवतो कांदा भजी करूया। कांदा भजीसोबत बाकीचे भजीचं पण करायचा प्लॅन आहे। ते येताना मक्के आणले होते आम्ही, ते भाजून खाणार होतो पण नंतर म्हटलं नाही याचं आपण भजीच करूया। तर सुकटांची पण भजी करता येते, तर कदाचित जमलं तर प्लॅन वर्षा म्हटली सुकट भजी म्हणजे कोलिम सुकट असं त्याची भजी करू आणि मक्याची भजी करू, काहीतरी वेगळं करूया, छान वाटतं। तर आज व्हिडिओ रेसिपीची असणार आहे आणि मेन म्हणजे आम्ही आता ओटीवरती करणार आहे, किचनमध्ये करतो ना, जरा फील घेत करणार आहोत। असा पूर्ण हिरवागार परिसर, म्हणजे पाऊस पडतो आहे चांगला, पावसाचा आनंद घेत थंडगार वातावरणात जरा बनवूया। आपण साहित्य घेतलं आहे, कांदा भजी करणार आहोत, मक्याची भजी करणार आहोत, परत सुकटांची भजी करणार आहोत। तर कांदा भजीसाठी कांदे आम्ही घेतलेत, ते मके येताना आणले होते। तर मक्यांचं पण मस्त भजी एक नंबर लागतात, टेस्टी खूप भारी लागतात। आम्ही घरी बनवतो तिकडे पण, तर आता इकडे गावी आलं तर बनवूया। आणि सुकटं तुम्हाला माहिती आहे, आम्ही सुकट वेगवेगळे विकत असतो, त्यामध्ये दांडी सुकट आहे, ही सुकट आहे, आंबाडी, कोलिम आहे, बऱ्याच प्रकारचे असतात। आता ही बघा, ही दांडी सुकट पण आणली आहे, अशी पण आपण रेसिपी करणार आहोत। कर्दी सुकट चांगल्या क्वालिटीचे आपण ते सगळे विकतो, तर ते गावी आम्ही आणलं होतं। आणि मसाले पण आपण विकतो, तर हे मसाले आपले आहेत घरगुती। आता भजी करणारं साहित्य वापरणार, त्यासाठी मिरची लागणार आहे आणि सगळ्यात पहिलं म्हणजे कांदा आहे, यातला मेन इन्ग्रेडियंट कांदा आहे। तर कांदा पहिला कापायला थोडा वेळ जाईल, तर पहिला कांदा कापून घेतो। बनवण्याची जी पद्धत आहे, कांदा भजीला कांदा अशी एकदम उभा कापायला लागतो आणि पातळ कापायचा। जेवढा पातळ कांदा तेवढा तो खुसखुशीत कुरकुरीत होतो। असा कांदा पाहिजे कापायला, एकदम कुरकुरीत बनणार तो। बाहेर का पाऊस असला ना की हा बेत लय भारी। म्हणजे आता मुंबईत पण आपण असलो की ट्रेन वगैरे बंद असली की कामावर सुट्टी असते, मस्त फॅमिलीसोबत बेत करायचा। हे इकडे साहित्य सगळं रेडी करतो, ह्या सगळं साहित्य रेडी असलं ना हे आपला काय पटापट होतो। असे कांदे रेडी करून कट करून ठेवूया, नंतर त्यांना असं हे करायचं, आपल्याला सुट्टी करायची। म्हणजे एकटा करायला गेला तर वेळ लागतो, सगळे असले की बरं। समोर मस्त वातावरण झालं आहे, पाऊस बारीक 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 चालूच आहे, 2 दिवसापासून पाऊस थांबलाच नाही। कांदा भजीची पण आहे ना, मेन आहे ना, कांदा चिरून झाला त्यात मीठ घालायचं असतं, ते विसरू नका। ते कुरकुरीत होण्यासाठीचं मेन कारण आहे, ते कुरकुरीत का होत नाही काकांचे, त्यातलं पाण्याचा अंश निघाला पाहिजे। पाणी झालं की ते मग खुसखुशीत कुरकुरीत नाही होत। हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे सुकटांची भजी मक्याची पण लय भारी लागतात, एक नंबर असतात। मक्याची पण लय फेमस आहेत। एकदम कोवळा आहे की मस्त आहे ना, भरलेला आहे पूर्ण मस्त। मक्याचे दाणे काढलेत बघा, इकडे असे सुट्टे करून घेऊ। आता याच्यामध्ये आपण कांदा पण टाकणार आहोत ना। आता हा कांदा बघा असा कापलेला आहे फोडणीचा, तो आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये अंदाजाने। तर 1 2 एवढं घालायचं, 2 मूठ। आता सगळ्यात पहिलं आपण आहे ना, हे कांदा भजी आहे, त्याचे भजी पहिले करूया।
ह्याला पहिला आपण मसाला वगैरे लावून थोडंसं मुरत ठेवायचं आहे, म्हणजे त्याचं जेव्हा पाणी सुटेल ना त्याच्यामध्ये मग पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे. मीठ घालूया अंदाजाने. ओवा आहे हा. हे धने आपण घेतले, धने पण असे आपण मस्त क्रश करून घेतले, ते पण त्याच्यामध्ये मिक्स करूया. थोडीशी हळदी पावडर, आपला कोकणी घरगुती मसाला, ह्याच्यामध्ये कुठलं पण जेवण बनवा मस्तच होतं. थोडीशी धना पावडर. आता हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर थोडं चुरगळायचं आहे हाताने. आता हे आपण जेव्हा ह्याला मीठ आणि मसाला लावून ठेवलं ना, ह्याला पाणी सुटतो आणि ह्या पाण्यामध्येच आपण पीठ मिक्स करायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. ज्याला ह्याला पाणी सुटेल ना त्या पाण्याप्रमाणेच पीठ घालायचं अंदाजाने. रेडी झाले. आता ह्याला आपण 5 मिनटं ठेवून देऊया, पाणी सुटेल ह्याला. ही आपली कढई आहे, ह्याच्यामध्ये आपण भजी करणार आहोत. तेल घालून घेऊया. गरम करायला ठेवायचं आहे तेल. 5 मिनटं झालीत. बघा कांदा किती नरम पडला आहे आता. आपण आता ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करूया. तर आता इकडे आपण आहे ना हे बेसन अंदाजाने ॲड केलं आहे, थोडं थोडं ॲड करत जायचं. त्याच्यामध्ये जो पाणी असतो ओलावा त्याच्यामध्ये भरपूर टाईम असं मळत राहायचं, म्हणजे तो मिक्स होतो सगळा भजीला, म्हणजे आपली जी कांदा असतो त्याला. मिठाचा वगैरे अंदाज आपण ह्याच वेळेस घालून घ्यायचं चेक करून. निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी आपल्याला असं छोटा सिलेंडर कामाचा आहे, हँडी आहे, आपण आता घेऊन जाऊ शकतो. तर कुठे रानात पण बनवू शकतो आपण. आज बेत आहे घरी, पाऊस पडतो ना, मला म्हटलं इकडेच बनवूया बाहेर, म्हणून आज आम्ही वटीवर बेत केलाय. बेत केला आहे मी बाहेर. असं तर जेवण आमच्या घरात हां, असं उजेडात मस्त वाटतं जरा बनवायचं. फील आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली आपण थोडीशी ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये. इकडे आपलं तेल गरम होतं आहे, तोपर्यंत आपण हे मक्याचं मिश्रण ते पण रेडी करणार आहोत भजीसाठी. मक्यामध्ये बऱ्यापैकी कांदा पण घेतला आहे. तर आपण याच्यामध्ये साहित्य ॲड करायचं, ते म्हणजे थोडीशी मिरची, कोथिंबीर आणि मीठ. ह्यात पण आपण मसाला थोडा ॲड करायचा आहे. मॅरिनेशन रेडी असतं ना की पटापट होतं. हे सगळं साहित्य रेडी करून ठेवायचं. ह्यातलं कसं पाणी वगैरे असेल ना, पाण्याचा अंश सोडतो म्हणजे मीठ, त्याच्यामुळे कसं तो पाणी आपल्याला कामाला येतो बेसन ॲड केल्यावरती. बघा आता लगेच पाणी ॲड केलं ना, म्हणजे मीठ ॲड केलं लगेच पाणी सुटलं बघा. तोपर्यंत पाणी नव्हतं सुटलं, लगेच पाणी सुटते बघा. कांदा भाजी कुठली म्हणा, मसाला ॲड केला, जास्त नाही ॲड करायचं, बस झाला एवढा. मिरची पण आहे ना, मिरची पण आहे थोडी तिखट, त्यामुळे थोडा हळद पण घालूया. हळद टाकली थोडीशी, ते सगळं मिक्स करूया. थोडासा ओवा ऑप्शनल आहे, जरी नसला तरी पण छान लागतं शेवटी. बेसन ॲड करू. ओवा ह्यासाठी घालायचं की बेसन नंतर करूया, थोडं ठेवूया असंच आणि 5 मिनिटांनी करू, कारण पाणी सुटेल ना. कांदा भाजी फ्राय करून घेतो. कढईत आपले आमच्याकडे धने पण आले दुपारचे निवांत बसायला. बघूया तेल गरम झालंय काय. कांदा टाकू. मस्त कळत आहे, पतेल दाबला चांगला. बाहेर मस्त पाऊस आणि असा कांदा भजीचा बेत आहे घरी. मस्त बेत आहे. भजी तळतात चांगले, कलर पण छान येतोय. आणि इकडे आता पाऊस. पहिली भाजी थोडीशी काळपट पडतात, पण नंतर व्यवस्थित येतात, कारण की तेल बॅलन्स व्हायला टाईम लागतो ना, म्हणून काय काय जण 1-2 भजी पहिली काढतात. त्याला काढून घेऊया. झालेत भजी, रेडी झालेत, काढून घेतोय. पहिल्या लॉटचे हे भजी निघालेत, दुसरे लॉट पण आता कंटिन्यू करूया.
करताना पण बारीक गॅसवरती तळायचे तरच ते आतमधून वगैरे शिजतात. नंतर फास्ट ठेवलं ना तर मध्ये बाहेरून लाल होतात आतमधून मग ते कच्चे राहतात. त्या साईडला बघताय दुसरा लॉट पण झालेला आहे रेडी आणि छान अशी भजी निघतात. कलर पण मस्त दिसतंय आणि कुरकुरीत होणार ते थोडंसं काढल्या नाही कुरकुरीत होत. थोड्या वेळानंतर भारी दिसणार. कांदा भजी आता ही भजी तळताय तोपर्यंत हे रेडी हे बघा, आता हे पण रेडी करूया. एका साईडला जवळा सुकट आपली घरची आणि कांदा स्वच्छ धुवून घेतलाय 2 वेळा 2-3 वेळा. हा कांदा बऱ्यापैकी घालायचा ह्याच्यामध्ये आणि हे सगळी जवळची सुकटा आहेत ती ॲड करूया. कोलबाची सुकटा बोलतात त्याला. तर ते ॲड करूया. त्यात थोडंसं मीठ घालायचं. मीठ मसाला सगळा. त्याच्यामध्ये कोथिंबीर ह्यात जास्त टाकायची. मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद, मसाला, धना पावडर असं थोडं सगळं ॲड करायचं. हे आपले घरगुती मसाले आहेत. त्याच्यामध्ये एकदम जेवण भारी बनतं. तुम्ही मसाले आपल्याला ऑर्डर करू शकता. थोडंसं तेल पण घालावं लागतं. बस चालवून घेऊया. इकडे बेसन ॲड करूया. आता आपण करतो ही मक्याची भजी. मक्याचे जे दाणे आहेत त्याचे 1 नंबर लागतात. ते खूप भारी आवडतात मला. एरवी ह्या मक्याला विचारत नाही कोण 5 रुपये 10 रुपये. पण तुम्ही ह्या पावसामध्ये थंडीमध्ये मक्याची किंमत वाढते. आता 20-25 रुपये. आणि जर तुम्ही असं स्पॉटला जाल ना कुठे अशा डॅमिंगवरती किंवा नदीच्या किनारी तिकडे पर्यटन स्थळ आहे तिथे 50 रुपयाला पण तुम्हाला जास्त मिळेल भाग. म्हणजे किंमत वाढते. पण तयार झालेलं आहे. भजी काढायला सुरुवात करूया. खूप छान लागतात मक्याची भजी. त्यात पण पाणी जराही नाही घेतलं आहे तसं स्टफिंग करतो आहे. छोटे छोटे पण काढू शकतो असं काय नाही. सो आता इकडे मी करतोय ना मक्याची भजी टेस्ट करून बघितला. 1 नंबर झाला आहे. त्याच्यामध्ये कांदा वगैरे घालून मस्त कोथिंबीर मीठ मसाला हळद घालून सगळं असं पद्धतशीर आपली भजी बनतात. आणि बाहेर असं मस्त पाऊस लागतो आहे. पाऊस लागतं आहे. नांगर वगैरे सगळे घरी आणले. पुरं शेतावर सगळ्यांची घरी आले आणि म्हटलं चला भेट ठेवूया. ही आहेत मक्का भजी. आता शेवटी फायनल बनवते आपण जवळा म्हणजे सुकट त्याची भजी. तेव्हा इकडे मस्त ही लय भारी लागते का कांदा भजी तर भारीच आहेत. त्याच्यापेक्षा ही भारी लागते मक्याची 1 नंबर लागतात. टेस्ट केले येते त्याने. आता आपण सुकटांची बनवणार आहे. सगळ्यानंतर एकत्र मस्त. म्हणजे जास्त पीठ नाही घालत तेवढंच घालते. हे परफेक्ट आहे. बऱ्यापैकी कढई पातळ आहे ना. सुकटची पण भजी लय भारी लागतात ना. 1 नंबर. सुकटांचा तर एकदम फ्लेवर यायला लागला की मस्त लागते ना कांदा भजी पण. सुकट भजी 1 नंबर लागते. ओल्या जवळची करतो आपण. सुक्या जवळची पण भारी होतं का. मस्त झाले एकदम. दिसायला पण किती भारी वाटत बघा. हा 1 नंबर यार. 1 नंबर. मंडळी तुम्हाला अशी सुकटं पावसासाठी घरी नसतील आणि भजी करायची असतील काळजी करू नका. कोलिम रटाटे बंधूंचा कोलिम सुकट तुम्हाला मिळणार आपल्याकडून. आमचाच ब्रँड आहे हा. आपल्या शॉपवरून आम्ही हे स्टॉक करून ठेवलं आहे. म्हणजे आता पावसासाठी तरी तुम्हाला चांगल्या प्रतीचा कोलिम मिळेल सफेद. भजी काढतोय. खुसखुशीत झालीत एकदम. 1 नंबर. तिकडे पटापट राहिलेले घालून घेऊया. प्रकारची भजी रेडी होतात तिकडे. या साईडला बघता बेस्ट स्पेशल आपला तिकडे आहेत ही मक्याची भजी जी की रेडी झालेली आहेत. बघा मस्त एकदम. इकडे आहेत कांदा भजी, इकडे आहेत सुकट भजी आणि आता फायनली तळतो ते म्हणजे
मिरच्या. आज बेत स्पेशल आहे. पाऊस पडतोय ना तर वर्षा म्हटली भजी करूया. दिवसभर वरणभात पाऊस आहे. इकडे बघा धनिया पण आहे. धनियाला पण टेस्ट करायला येतोय. सगळे कांदा भजी रेडी झालेत. नाही तर चांगली आहे ना. छान आहे, छान आहे. मस्त झाली. प्लेटिंग करते जरा वर्षा. आणि भाऊ वगैरे आम्ही बसणार होता. भाऊ पण आले तिकडे गावी. भाऊ कसं वाटतं गावी? का पाऊस मस्त भजीचा बेत. हां टेस्ट करा. सुकटांची भजी कशी आहेत मंडळी. आज बेत आहे कांदा भजीचा. इकडे बघाल ना मक्याची भजी, कांदा भजी, सुकट भजी, इकडे मिरच्या तळलेल्या मीठ घालून आणि लसूण तिखट चटणी आहे. असा परिपूर्ण बेत आहे. वर्षाने पूर्ण इकडे तयारी केलेली आहे. आणि बाहेर पाऊस मजबूत. आणि आले आमच्याकडे जणी आहे. हॅलो जणी आली बघा. चला आता मी बसलो इकडे खायला एकत्र. आणि पाऊस खूप आहे. मक्याची भजी पण लय भारी लागत आहेत. अशामध्ये स्वीटनेस आहे, कांदा आहे, मिरचीचं थोडंसं अंश माहीत, थोडी मिरची पण घातली. मला जास्त ही आवडते ही आणि सुकटांची. एक नंबर सुकटांची. आतमध्ये जो सुकटांचा फ्लेवर आहे ना पण सुकट दिसत नाहीत. सुकट दिसत नाहीत. त्याचा फ्लेवर खाताना लागतो. छान तळलेत आणि मस्त कुरकुरीत झालेत. क्रंची भारी. मक्याची पण भाजी मस्त झाली. मक्याच्या पण मक्याची लागतात. मक्याचं दाणा आहे ना हा खाताना गोडसर लागतो. त्याच्यामुळे ना खूप छान. हे बघा आपण हे मॅश करून पण करू शकतो. म्हणजे थोडं मिक्सरला जाडे मोठे वाटून त्याच्या पण भारी लागतात पाहिजे. आम्ही तसं करायचं पूर्वी. मग असे पण मस्त वाटतात. थोडंसं मिक्सरला क्रश करायचं आणि त्यात मिक्स करून ते पण छान होतात. मस्त छान झाले. आता हे आपल्याला संपवायचं आहे. बरोबर आपल्या तिघांच्या हिशोबाने भरपूर झाली. मिरची पण तिखट आहे. नाही तिखटवाल्या की मिरची बघा भाऊ. मिरचीसोबत घ्या. तिन्ही पण टेस्ट करून सांगा. आणि तिघांमध्ये भारी काय ते सांगा. तिन्ही पण भारीच आहे. त्यातलं सगळ्यात जास्त काय आवडलं? सुकट भजी ना. वेगळ्या म्हणजे कसं कधी खात नाही ना पण यातली, म्हणून वेगळं चांगलं वाटतंय ना. सुकट भजी म्हणजे असं समजून येत नाही. सुकट आपण तळलेत ते म्हणजे दिसण्यात येत नाहीत. बघा मिक्स झाले त्यामध्ये. सुकटांचा फ्लेवर येतोय. कांदे भाजी पण मस्त आहे. कांदा भाजी पण छान झाले. पावसासोबत लय भारी लागते. इथे जरा सुकट आहे ना मिरचीसोबत तर लय भारी लागेल. कारण की सुकट थोडासा तिखट वस्तू असेल ना काहीतरी. इथे चटणी किंवा ही मस्त होतं. आता एक घास ह्याचा घातला आणि मिरची अशी खायची. सुकट आणि हे मिरची लय भारी लागतं. एक नंबर बेत. आणि असं बेत नक्की घरी करा. व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आज आम्हाला कुठे बाहेर जायचं नव्हतं म्हणून आम्ही बेत केला हा. कारण की पाऊसच एवढा पडतोय. बाहेर जाण्यात दरडी कोसळतं ह्याच्या होत्या. त्यापेक्षा आपल्या घरी मस्त बनवायचा. फॅमिलीसोबत मस्त दिवस एन्जॉय करायचा. वाया नाही घालवायचा. तर या नोटवरती या व्हिडिओ संपवते आम्ही. मस्त भजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. आणि भजी तर एक नंबर झालेलीच आहे. काय जेवताना वगैरे होतील आपल्याला. काय संपणार नाही सगळे आता. नॉनस्टॉप काय संपणार नाहीच. पण जेवताना पण तोंडाची म्हणजे आपल्या तोंडी लावायला होतील. हो कसा बेत झालाय? बरं वाटलं ना. चला मस्त तयारी करणं, स्वतः बनवणं, खाण्यात वेगळी मजा असते. आम्ही करत असतो मध्ये. तुम्ही पण नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत त्याची काळजी घेता. परत बाय बाय. बाय बाय. सी यू बाय.